शक्ती तू तुलाच देवी म्हणते, तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. हुंड्याच्या पैशाचा विचार हो, म्हणजे आतापर्यंत मिळायला हवे होते नाही का? मी बोलते अण्णांशी. नुसतं बोलून काय उपयोग? त्यांना म्हणावं पैशाची काही ती तजवीज करा. म्हणजे आता आपण काय करायचंय? आपण काय करायचं? आपण ॲडव्होकेट शालिनीला भेटायचं. यावर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न नाही केला? नाही, मी हिलाच समजवलं. अगं, नुकताच तुझं लग्न झालंय, थोडे सबुरीने घे. मॅडम, मुळात हिच्या सासूचा स्वभावच रागीट, बोलण्याच्या बाबतीत थोड्या फटकळच, पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. फटकळ वगैरे काही नाही मॅडम, माझ्या सगळं लक्षात आलंय. हे जाणून बुजून केलंय. जाणून बुजून म्हणजे? कशावरून म्हणता तुम्ही? कारण त्यामध्ये हिचा नवरा स्वतः रवी इन्व्हॉल्व आहे. मे बी, पण तसा काही आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये ना. अनिता, मला सांग, हुंड्याची पूर्ण रक्कम तुम्ही दिली होती की त्यांच्या आणखी काही मागण्या बाकी होत्या? मॅडम, तुम्हाला कसं कळलं की आम्ही हुंडा दिला नाही आणि म्हणून माझ्या सासूनी मला मारहाण केली? काय ना अनिता, हे नवीन लग्न झालेल्या केसेस असतात ना, त्यात मोस्टली हुंड्यावरूनच वाद असतात. पण हाही एक अपराध आहे बरं का. मॅडम, कोर्ट कचेरीची पायरी चढायची म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसाचा जीव घाबराघुबरा होतो. मॅडम, तुम्ही प्लीज आमची केस लढा. मुलीचं लग्न लवकर व्हावं ना, म्हणून तुम्ही लोक हुंडा देऊ, सासरच्यांच्या मागण्या पूर्ण करू, लग्नात आलेल्यांची सरबराई करू, थाटामाटात लग्न लावून देऊ, अशा छोट्या मोठ्या केलेल्या मागण्या मान्य करता. आणि मग पैशांची कमतरता भासली की हे असले प्रकार समोर येतात. सासरचे लोक त्रास द्यायला सुरुवात करतात. हुंडा दिला नाही तर मुलींची लग्न कशी होणार? हे गैरसमज आहेत ना, हे दूर होत नाही तोपर्यंत असाच प्रॉब्लेम येत राहणार. नाही मॅडम, मॅडम तुम्हाला असं वाटतं, पण मुलाकडच्या लोकांची हमखास काही ना काहीतरी मागणी असते आणि त्या पूर्ण करण्यासाठी आमच्यासारख्या लोकांचं काही चालत नाही. अनिता, तुझं शिक्षण किती ग? फर्स्ट इयरला कॉलेज सोडलं. घ्या, मला हेच कळत नाही तुम्हा लोकांचं. मुलीला शिकवून करायचं काय? बरोबर, ती दिल्या घरची लक्ष्मी, नवरा चांगला कमवता आहे, जमीन आहे, घर आहे, म्हणून तिला लग्न लाव. ही अशी लग्न त्यातनंच होतात, मग हे असले प्रकार घडतात. तुम्ही आमची केस लढावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तेच करते मी. ही केस खरं तर तुमच्यापासूनच सुरू झाली. सासूने आणि नंडेनी जर अनिताचा छळ केला नसता तर ही केस माझ्याकडे आलीच नसती. एम आय राईट अनिता? हो, मी तुमची परिस्थिती समजू शकते. एवढं होऊनही मी अनिताची केस लढायला तयार आहे, पण फक्त अनितावर झालेल्या अन्यायासाठी. मॅडम, आम्ही खूप आभारी आहोत तुमचे. बरं, एक मिनिट. मॅडम, आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य. मॅडम, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. नाही, पण या केसमध्ये अनिताच्या नवऱ्याची नक्की काय भूमिका आहे हे काही स्पष्ट झालेलं नाही. म्हणजे काय की पुढे चालून या केसमध्ये नवरा बायकोमध्ये वितुष्ट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तू तयार आहेस अनिता? खरं तर माझं दुःख सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न केला, पण त्यांना कधी वेळच नव्हता. 100% रवी त्यांच्या कटात सामील आहे. एक मिनिट अनिता, तू बोल.
कदाचित असू शकेल. तू असं कशावरून म्हणतेस? कारण हे आणि माझ्या सासूबाई जेव्हा कधी बोलायच्या तेव्हा मला कधी ते त्यांच्यामध्ये येऊ देत नव्हते. त्यांचं संभाषण ऐकू देत नव्हते. आपण त्यांना नोटीस पाठवतो. ॲडव्होकेट शालिनी. अरे दादा, हे बघ, तुझ्या बायकोने आपल्यावर केस केली आहे. काय बघू. अरे देवा, मी म्हटलं नव्हतं ती साधी नाहीये म्हणून. आता तर ती माझ्यावर वाटेल ते आरोप करून मला तुरुंगात पाठवायचं स्वप्न बघत असेल. आत्ता जातो आणि याचा जाब विचारतो. काही कुठे जायची गरज नाही. अगं पण डायरेक्ट केस वगैरे याचा काय अर्थ आहे आई? म्हणजे तिचा काय घरात छळ होतो का यार? तिला जाऊन विचारायला नको? तिने माझ्या विरुद्ध बरेच आरोप केले असतील. म्हणजे मी तिचा छळ करते, तिला मारते. एवढंच काय तर तू तिचा अपमान करतोस, तू सुद्धा तिचं ऐकत नाहीस, असे वाटेल ते खोटे नाटे आरोप केले असतील तिने. अगं पण असं का करेल आई ती? कारण आपण हुंड्यातले उरलेले पैसे मागितले आहेत ना, म्हणून. आई, जे काय झालं असेल आता होऊ दे. हे सगळं मिटवायला हवंय ग. नाही, तिने आपल्यावर जे आरोप केले आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध करायला हवं. आणि म्हणूनच आपल्याला एक वकील नेमायला हवाय. अगं पण आई, उद्या तिच्या खोट्या आरोपाखाली मी तुरुंगात गेले तर? अगं आई, तसं काही होणार नाही ग. अरे पण असं घडवून आणायचा तिचा डाव आहे ना. वा रे वा, हुंड्याचे पैसे आम्ही मागितले म्हणजे आम्ही गुन्हेगार ठरतो? हा कुठला कायदा? आई, जरा माझं ऐकशील का? काही ऐकणार नाही. आता जे काय बोलायचंय ते कोर्टात. कोर्टाची आजची कार्यवाही सुरू करण्यात यावी. मिलॉर्ड, माझे अशील रवी लोकरे, त्यांची आई, त्यांची बहीण यांच्या विरुद्ध अनिता लोकरे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मिलॉर्ड, खोटे आरोप सादर करून अनिता लोकरे यांनी सासरच्यांना बदनाम करण्याचा हा कट रचलेला आहे. मिलॉर्ड, माझी अशील अनिता एक सुशिक्षित मुलगी आणि तिने लावलेले सगळे आरोप पूर्णपणे खरे. आणि याचाच एक पुरावा म्हणजे तिच्या हातावरचा हा इस्त्रीचा चटका. मिलॉर्ड, हा मेडिकल रिपोर्ट. अनिताला जेव्हा तिच्या सासूनी मारहाण केली तेव्हा अनिता इस्त्री करत होती. अनिता, प्रत्यक्ष काय घडलं हे तूच सांग. येस माय लॉर्ड. त्या दिवशी सकाळपासूनच सासूबाईंनी मला बोलायला सुरुवात केली होती. मी जेव्हा इस्त्री करत होती तेव्हा सासूबाई आणि त्यांची मुलगी सीमा इथे आल्या आणि मी सांगितलं ना, रवी आल्यावर काय सांगायचं ते मी बघेन, पण तू जा आधी. आई, मी त्यांना एक फोन करू का? मी नको म्हणून सांगितलं ना, तू जा आधी. तू जा. मला ढकलतेस? मला ढकललास? काय वाटलं तुला? मला ढकलतेस? नाही. थांब, आता मी तुला चांगली अद्दलच घडवते. ए धर का, धर तिला. सर नाही सीमा, सोड तू आधी. आणि त्या भांडणातच त्यांनी माझ्या या हातावर चटका दिला. माझे केस ओढले आणि मला खूप मारहाण केली. मिसेस अनिता, तुमचा पती तुम्हाला रोज मारहाण करतो? नाही. तुमचा मानसिक छळ करतो? नाही. तुमच्याशी बोलत नसेल? नाही, असं काहीच नाहीये. मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध कोर्टात पुरावे कसे सादर केले? आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. ॲडव्होकेट शिंदे उगाचच माझ्या अशिलाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय. तक्रार सासू विरुद्ध आहे. नाही मिलॉर्ड, मी घाबरवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी सत्य तेच सांगतोय. यांचे पती मिस्टर रवींद्र हे सगळं काही त्यांच्या मातेचं म्हणजे यांच्या सासूबाईंचंच ऐकतात. हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा यांनी हा डाव रचलेला आहे.
आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. जेव्हा जेव्हा अनिताच्या सासूबाईंनी तिला मारहाण केली किंवा तिचा मानसिक छळ केला तेव्हा तेव्हा हे सगळं त्यांनी पैशांसाठी फक्त केलं होतं. अनिता, तू स्वतः सांग, मारहाण करताना तुझ्या सासूबाईंनी तुझ्याकडे काय मागणी केली होती? त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली होती. त्या म्हणाल्या, जा आणि तुझ्या घरून पैसे घेऊन ये. आम्हाला फार महत्वाचं काम आहे आणि पैशाची गरज आहे असं सांग. मिलॉर्ड, हे मिस्टर रवींद्र पगारपत्र आणि ही यांच्या सासूबाईंच्या इस्टेटीची कागदपत्र. मिलॉर्ड, यावरून हे सिद्ध होतं की मिसेस अनिताच्या सासरच्यांना पैशाची काही एक गरज नव्हती. खरी गरज होती ती यांना. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. हा आरोप अगदी खोटा आहे. सिद्ध करा. मिलॉर्ड, मी अनिताच्या सासूबाई यांना इथे विटनेस बॉक्स मध्ये बोलण्याची परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. तुम्ही अनिताला म्हणजे फिर्यादी अनिताला कधीही त्रास दिला नाही? नाही नाही, कधीच नाही. या खोटं बोलतायत जज साहेब. तुम्ही कधी टोमणे वगैरे मारले नाही? छे छे, मी आणि टोमणे काहीतरी काय? कधी हात वगैरे उगारला का? अगोबाई नाही नाही, अजिबात नाही. नाही? हा, नक्की? हो नक्की. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का अनिता सारखी एक चांगली, सरळ आणि खूप चांगली सून तुम्हाला लाभली आहे? हो, खरंय अगदी तुमचं. खरंच ना? हो. म्हणजे याचाच अर्थ की केस आपली मिटली, संपली. अहो पण केस तिने माझ्यावर टाकली आहे. हो, मला तेच म्हणायचंय. म्हणजे हो, म्हणजे केस संपली. म्हणजे तुम्ही त्यांना काही देणं लागत नाही आणि त्या तुम्हाला काही देणं लागत नाही. हिशोब बरोबर है ना? अहो काहीतरीच काय, हुंड्याचे उरलेले पैसे घेतल्याशिवाय मी स्वस्त कशी बसणार? पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. याच पैशावरून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली होती. मला मारहाण करतानाही ह्या असंच बोलत होत्या. अनिताला मारहाण करताना किती पैशाची मागणी केली होती तुम्ही? मी नाही नाही, मी काहीही पैसे मागितले नव्हते. मिलॉर्ड, आत्ताच कोर्टासमोर केलेल्या वक्तव्याला लपवण्याचा प्रयत्न करतायत. बोला, किती रकमेची मागणी केली होती तुम्ही? नाही हो, मी खरंच एकही पैसा मागितला नव्हता यांच्याकडे. खोटं बोलतायत ते जज साहेब. ऑब्जेक्ट मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझ्या अशिलानं पैशाची मागणी केलेली नाही. त्याचा पुरावा म्हणून मी सीमा यांना इथं हजर राहण्याची परवानगी द्यावी. यू मे प्रोसीड. ॲडव्होकेट शालिनी. मी सीमा यांना इथं हजर राहण्याची परवानगी द्यावी. यू मे प्रोसीड. मिस सीमा, जेव्हा ती घटना घडली त्यावेळी तुम्ही तिथे होता? तेव्हा एक्झॅक्टली काय घडलं हे आपण कोर्टाला सांगू शकाल? जज साहेब, माझ्या आईवर जे काही आरोप करतायत ते साफ खोटे आहेत. माझ्या आईने कधीच मारहाण केली नाही. जज साहेब, ह्या खोटं बोलतायत. यांनीच मला घराबाहेर काढलं होतं. मिस सीमा, अनिता तुमच्या घरी लग्न करून यावी असं वाटत होतं ना तुम्हाला? आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. थँक्यू मिलॉर्ड. हां, बोला मिस सीमा. नाही मॅडम, असं काही नव्हतं. अच्छा, तुम्हाला माहिती आहे ना हुंड्यातली फक्त 10,000 रक्कम शिल्लक उरली होती. ही 70,000. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड.
मी सीमा आपल्यापासून 2 गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करते. एक, हुंड्याची रक्कम, आणि दुसरी गोष्ट, जेव्हा यांची आई आणि त्याला मारहाण करत होती तेव्हा या त्या प्रसंगी नव्हत्या असं या म्हणतात. नाही मॅडम, मी तिथे नव्हते असं मी म्हणालेच नाही. माझ्या आईने मारहाण केली नाही असं मी म्हणाले. जजसाहेब या खोटं बोलतायत. यांनीच मला घराबाहेर काढलं होतं. नाही मी लॉर्ड, तुम्ही माझ्यावर हात नव्हता उगारलात. मी नाही उचलला. मग कोणी उचलला? हिनेच माझ्या आईला धक्का दिला. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही दोघींनी मिळून हिला मारहाण केली, बरोबर ना? नाही. मग ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिलॉर्ड, साक्षीदार स्वतः सांगत असताना की मारहाण करताना मी त्यांना पाहिलेलं नाही, तरीही ऍडव्होकेट शालिनी त्यांच्याकडून खोटं वधून घेण्याचा प्रयत्न करतायत. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, त्यांचे वडील श्रीयुत अण्णासाहेब यांना इथे हजर करण्याची मी परवानगी मागतो. यू मे प्रोसीड. थँक्यू मिलॉर्ड. तुमच्या मुलीला मारहाण केली जाते, मानसिक त्रास दिला जातो, हे खरं? हो. तुम्ही प्रत्यक्ष तसं कधी पाहिलंय? नाही. हां. तुमच्या मुलीनं तसं कधी तुम्हाला सांगितलं? हो, म्हणजे ती आमच्याकडे आली होती तेव्हा तिने सविस्तर आम्हाला सगळं सांगितलं होतं. अच्छा. नाही म्हणजे तुम्ही पैसे द्या नाहीतर तुमच्या मुलीला आम्ही मारहाण करू अशी धमकी तुमच्या मुलीच्या सासरच्यांकडून कधी तुम्हाला आली होती? नाही. दॅट्स इट. पिक्चर इज क्लिअर मिलॉर्ड. मुलीच्या सासरच्यांनी जरी सरळ सरळ पैशांची मागणी केली नसली तरी ती मुलीमार्फत तिच्या माहेरच्यांपर्यंत पोचावी असा सुरुवातीपासूनचाच प्रयत्न होता. होय जज साहेब, म्हणजे आम्ही हुंडा दिला हे मान्य करतो, कारण त्याशिवाय मुलीचं लग्न होणं कठीण होतं. पण मुली रक्कम द्यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे साहेब, हुंडा देणं हा एक गुन्हा आहे. स्वतःच्या मुलीचं लग्न जमवण्यासाठी यांनी बरेच पैसे दिलेले आहेत. हे खोटं आहे जज साहेब. हुंडा द्या तरच लग्न करू अशी मागणी आधी मुलाकडनं आली होती. जज साहेब, हे खरं आहे. मिलॉर्ड, मी माझी अशी अनिता हिच्या नवऱ्याला म्हणजेच रवीला इथे हजर होण्यासाठी परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. मिस्टर रवी, तुमची आई आणि त्याला त्रास देते हे तुम्हाला माहित नव्हतं? नाही. तुम्ही कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही केला? नाही. का? कारण घरात असा काही प्रकार चालत आहे याची मला कल्पना नव्हती. अनिता, हे सगळं आपण आपल्या नवऱ्याला सांगावं असं नाही कधी प्रयत्न केला? मी खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी दुर्लक्ष केलं. जज साहेब, मी तुमच्या समक्ष आणि त्याची माफी मागतो. आणि असा गैरप्रकार पुन्हा कधी होणार नाही याची मी आपणास ग्वाही देतो. आय एम सॉरी अनिता. मला ही केस पुढे लढवायची नाहीये आणि त्याला माझी अशीच विनंती आहे की तिनेही असंच करावं. मला माझी चुकीची जाणीव झाली आहे. अनिता, यावर तुझं काय मत आहे? जज साहेब, हे जर हमी देत असतील तर मी केस मागे घ्यायला तयार आहे. मिलॉर्ड, आता या केसचा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे. थँक्यू. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर हे कोर्ट या निष्कर्षाप्रत आलेलं आहे की फिर्यादी पक्षाला हे प्रकरण पुढे चालवायचं नसून फिर्यादी पक्ष आणि आरोपीचा पक्ष या दोघांमध्ये तडजोड होऊन
फिर्यादी पक्षानं आपली तक्रार मागे घेण्याचं ठरवलेलं आहे. या कथेत फिर्यादीने केस मागे घेतल्यामुळे आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही. परंतु जर फिर्यादीने केस मागे घेतली नसती किंवा तडजोड केली नसती तर आरोपींना भारतीय दंडसंहितेनुसार कलम 498A नुसार 3 वर्ष तुरुंगवास व दंड अशा स्वरूपाची शिक्षा झाली असती. सेक्शन 12 आणि 23 डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार पीडित महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. डावरी प्रोहिबिशन ॲक्टनुसार हुंडा घेणारा आणि हुंडा देणारा दोघेही दोषी आहेत.